आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. येऊन सांगायचं कळलं का तुला? ठीक आहे तू जरा बाहेर थांब, थोड्या वेळाने बोलवतो. जागू ताई, अगं तू देवी समान आहेस. हो बाबा, यापूर्वी नाही पण आज अचानक एवढा यांचा आदर का करताय? काय झालं काय तुम्हाला? अरुण लग्नाला तयार झाला त्याचा तुमच्यावर परिणाम झाला की काय? मूर्ख, एवढे दिवस आपण कशासाठी कष्ट घेतलं? या महालाच्या संपत्तीसाठी ना? हो हो. अरे बाबा, या महालाची संपत्ती आपल्या हातात येणं म्हणजे हिच्या मनात आलं तरच होईल ना हे. अहो सोडा हो बाबा, आपल्या मायाने प्रॉपर प्लॅन केलाय आणि योग्य वेळी चांगले फासे फेकले तिने. काय बरोबर की नाही? तिने जे काही केलं ना ते ही म्हातारी करणार आहे का सांगा ना? मायाने प्लान करून सगळं जुळून आणलं तरीही त्याच वेळी ही म्हातारी टपकली तर काय करणार आपण सांग? वा वा बाबा, केवढा पुढचा विचार करता हो. हा सगळा राजकारणाचा अनुभव आहे. म्हणूनच तर हेच कारण सांगून लग्न 2-3 महिने पुढे ढकलतील घरातले. देवी तर खुशीत गाजर खात राहील. या 3 महिन्याच्या गॅप मध्ये ती लग्नच मोडून टाकेल. अशा वेळेस आपल्याला हुशारीने राहावं लागेल. त्या नागदेवीच्या मंदिरात म्हातारी टपकल्याची बातमी कळताच मी खूप घाबरलो होतो. पण आपली वेळ चांगली आहे म्हणून म्हातारी अजून जिवंत आहे, जीव मुठीत घेऊन झोपलीये. मरून धंद्याला लावणाऱ्या म्हातारीने जगून आपल्यावर उपकारच केले. हो बाबा, बरोबर. म्हणूनच तिला जे हवं ते पुरवून तिची काळजी घ्यायला हवी आपण. ताई ग माझ्या ताई, तुला काय हवं ते सगळं मी देतो. लग्न नीट पार पडेपर्यंत असाच जीव मुठीत धरून झोपून राहा. आशा सोडू नकोस. परत मला आशीर्वाद दे. नमस्कार कर रे. हो करतो बाबा. चल आता. चल. ओहो, असा प्लॅन आहे का तुमचा? आता माझ्या तोंडूनच तुला कळावं हे काही गरजेचं नाहीये. हा सनई वाजवायची तयारी करतोय, पण मला तर शंख फुकायचंय. मग मी तो फुकणारच ना. लग्न थांबवण्यासाठी मी तुला आत्ताच मारणार नाही, घाबरू नको. माझं अंतर्मन फार कोमल आहे ग. मुहूर्ताच्या 1 मिनिट आधीपर्यंत मी तुला काहीच करणार नाही. त्यानंतर मी माफी मागायला तू जिवंत नसणार ना. म्हणूनच मी आत्ताच तुझ्याकडे माफी मागते. ऍडव्हान्स मध्ये सॉरी.
नंदिनी, आपण ज्याची वाट बघत होतो तो नालायक इथे पोहोचलाय. अगं आतमध्ये जातोय तो. सॉरी सॉरी. बाजूला हो ना. अरे काय करतोयस? कोण आहे? सोड. तुझ्याकडे असलेली वस्तू माझ्या मालकीची आहे. अरे वेळा आहे का रे तू? काय करतोस तू? कालचक्र कुठे? कुठे ते कालचक्र? काय बोलतोय? कालचक्र आहे माझ्याकडे. ते कालचक्र मला हवंय. हे माझं आहे कालचक्र. अरे काय काय केलं का? कोणीतरी वेडा वाटतो. थांब. ते कालचक्र काय बोलतो काय कळत नाहीये. त्याला सोडू नका. असं तू नाही जाऊ शकत. हे तू काय येडा झाला काय? फोडून टाकेल. अरे जा. आलाय मोठा. ते कालचक्र माझं आहे. ते याने चोरलंय. अरे मला सोडा. तो निघून चाललाय. मला सोडा. जास्त बडबड केली ना पोलिसात देईन. अरे तो माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. सोडा मला. अरे थांब. अरे मग आज पण तो निघून गेला. कुठे गेला असेल तो? हे नंदिनी, 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 माझी नंदिनी, 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 माझी नंदिनी कुठे गेली? नंदिनी, नंदिनी कुठे गेलीस तू? नंदिनी, नंदिनी कुठे आहेस तू? नंदिनी कुठे आहेस तू? नंदिनी, नंदिनी कुठे गेली? कुठे गेली ती? नंदिनी, नंदिनी कुठे आहेस तू? अरे आतमध्ये साप आहे. आत साप आहे बघा. अरे मारा त्याला. कुठे गेला? नंदिनी कुठे सोडून गेलीस का मला? कुठे गेला? चला तो आत गेला. तो गेला. नंदिनी, नंदिनी शोधा चालेल तो. मारा त्याला. सोडू नका. चोरा थांब. तू चोर आहेस. थांब.
सगळे माझ्या नंदिनीच्या मागे का लागलेत? या चोराला मी कधी पकडू शकतो, पण माझ्या नंदिनीला काही झालं नाही पाहिजे. ए, थांबा. काय करताय? ती कोणाला काही करणार नाही. बाजूला व्हा, बाजूला व्हा. ती काही करणार नाही. बाजूला व्हा, बाजूला व्हा म्हणतो ना. थांबा, थांबा. मारू नका, मारू नका. बाजूला नंदिनी, नंदिनी, नंदिनी. शोधणं सुरू आहे. नंदिनी, इकडे इकडे शंकराच्या पिंडीला आहे. शंकराच्या पिंडीला थोडा मोठा बापरे. आजूबाजूला सगळं ते बाजूला सावकाश नको. अडकलं तर बाजूला तिकडे तिकडे तिकडे. नंदिनी. अरे होय होय होय. तुझ्यासाठी अगदी सुरक्षित जागा मिळाली. तुझ्या समोर पहिला दिवा आधी मी लावून तुझी पूजा करणार आहे. मी स्वतः. या सर्वांना तू शिवाचं दर्शन द्यायला आली आहेस ना? नंदिनी, नंदिनी, तू तर साक्षात देवाचं स्वरूप निघालीस. नंदिनी, जागा साफ करू दे. तो तुला काही करण्याआधी मागे येऊ. त्याला माणसाची हालचाल कळत नाही रे बाबा. तू सावध हो, वेळीत सावध हो बाबा. पण ते या नागाला कळते. हा शिवलिंगावर उभा असलेला नाग दैवी आहे आणि त्याची पूजा करायलाच हवी. हो, करूया ना. पार्थिव पार्थलिंगम श्रेष्ठमिरगम नश्यते त्रयोधापामुखलिंगम प्रजापते आंगन्नुतोलिंगम देव यत्रैव परिभासते कलिभावं श्रेयोजाते नित्यं वृद्धिकरं भवेत् मन्त्रेणं ज्ञायनं वकीनं सुरेश्वरं यत् पूजितं मया देव परिपूर्ण तत्सदेवमेव आवाहनं न जानामि सज्जनं पूजा चैव न जानामि क्षमस्व परेश्वरं पार्थिव पार्थलिंगम श्रेष्ठमिरगम दृश्यते त्रयोधापामुखलिंगम प्रजापते आंगन्नुतोलिंगम देव यत्रैव परिभासते कलिभावं क्षयोजाते नित्यं वृद्धिकरं भवेत् मन्त्रेणं ज्ञायनं वकीनं सुरेश्वरं यत् पूजितं मया देव परिपूर्ण तत्सदेवमेव आवाहनं न जानामि सज्जनं पूजा चैव न जानामि क्षमस्व परेश्वरं. तू इथेच असायला हवं नंदिनी. हीच तुझी योग्य जागा आहे आणि हेच तुझं स्थान आहे. मला याचा फार अभिमान वाटतोय. सर्व लोकांमध्ये आणि भक्तीमध्ये तल्लीन होणारी आहेस तू. अगदी महाराणी सारखी शिवाच्या सिंहासनावर बसली आहेस तू. तुझा आनंदीमय तांडव या शिवाला बघायचाच होता आणि तो आता मला देखील बघायचा. नाच ग नंदिनी, नाच. तुझ्या भक्तांना तुझा नाच बघायचा. सर्वांनी अगदी तुला भटकायला लावलं. हे आयुष्य तुझं आहे नंदिनी, पण या लोकांनी गावोगाव तुला भटकायला लावलं. या लोकांना असंच नाही सोडायचं. नाच आनंदाने, नाच ना आनंदाने नंदिनी. या सर्वांना तुझा नाच बघायचा आहे. गंगा, तुझ्या या मूर्खपणामुळे अरुण दुसरं लग्नाची तयारी करतोय.
तू या सगळ्यासाठीच अरुण सोबत लग्न केलं होतंस का? कुटुंबाला अडचणीतून वाचवण्यासाठी तू एकटीच आहेस का, मी नाहीये का, असं विचारतायत ते. याचं मी काय उत्तर द्यायचं आता? हा असला अतिशहाणपणा करायला तू मला चून बनून गेली होतीस का? स्वतःचं ताट दुसऱ्याच्या पुढ्यात सरकवण्याइतकी मोठी असशील तू, पण स्वतःचा नवरा दुसऱ्याच्या हाती सोपवण्याइतकी मोठी झाली आहेस का तू? तुझा समजूतदारपणा बघून मला वाटत होतं की तू आयुष्यात खूप चांगलं करशील, पण तू असं तुझं आयुष्य बर्बाद करशील असं वाटलं नव्हतं मला ग. तू तुझं दुःख मनात दाबून ठेवलंयस. रडून हलकी हो. रडलीस तर तुझं मन हलकं होईल. रड बाय माझे, रड. मी कशाला रडू? मी माझ्या जागी राहून माझी कर्तव्य पार पाडतेय, तरी मीच रडायचं का? तुझं आयुष्य बर्बाद होणार त्याबद्दल तुला काहीच वाटत नाहीये? मला हे जानकी ताईच्या आशीर्वादाने मिळालेलं आयुष्य आहे, ते कोणीही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. जावई बापूंनी ठरवल्यावर कोणी काही करू शकणार नाही. त्यांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि ते मला माहितीये. ते मला कधीच सोडून जाणार नाही. जानकी ताईच्या आठवणी विसरायला त्यांना 6 वर्ष कमी पडली. मला विसरायला त्यांना हे आयुष्य कमी पडेल. तुझा जावई बापूंवर असलेल्या विश्वासामुळे बोलतेस, पण तू तुरुंगात कैद असेपर्यंत परिस्थिती बिकट आहे. तुला स्वतःच्या आयुष्याची काही पडलेली नसेल ग, पण त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी वाटते ना. देवसेनेसाठी त्यांनी तुझ्याशी लग्न केलं. आता त्याच देवसेनेसाठी जावई बापू मायाशी लग्न करणार आहे. करू दे. असं त्यांना करायचं असेल तर त्यांच्या मनाप्रमाणे होऊ दे. का एवढा हट्ट करतेस? एवढं चांगलं आयुष्य मिळालेलं असताना तुझ्या निष्काळजीपणामुळे तू हा जीव सोडून देणारस का? तू जे वागतेस ते योग्य वागतेस असं वाटतंय, पण एक लक्षात ठेव, स्वतःच्या नवऱ्याला जर सांभाळ शकली नाहीस तर जग हसेल तुझ्यावर. या वेळेला योग्य निर्णय नाही घेतलास तर सगळं निसटून जाईल. काहीही होऊ दे, माझ्या नशिबात जे आहे ते भोगायला मी तयार आहे. त्यासाठी तुम्ही त्रास करून घेऊ नका. मेहरबानी करून यापुढे मला समजवायला येऊ नका तुम्ही. जर तू माझ्या शब्दाचा मान ठेवत नसशील तर मी कशाला माझा अपमान करून घेऊ. जातो मी. देवसेना, आजोबा, आता हिला काही सांगण्यात अर्थ नाही. तुला काय बोलायचं ते तू बोलून घे. आजोबा एवढं सांगतायत तरी त्यांचं का ऐकत नाहीयेस गंगा? काय ताई, तुला सगळं माहितीये तरी तू असं बोलतेस? काय ग गंगा, तू मला दीदी म्हणतेस? मला आई समजून दीदी म्हणालीस का? मी देवसेना आहे गंगा. गेल्या वेळी आलेलीस तेव्हा जानकी ताई माझ्याशी बोलली. तू पण आईला पाहिलंस का? हो, माझ्याशी बोलली. आता ती काही कळतच नाही गंगा. बऱ्याच दिवसापासून आई माझ्याशी बोलतच नाहीये. मी कितीही बोलवलं तरी ती येत नाहीये. आईला काय झालंय, ती कुठे गेलीये मला काहीच माहित नाही. भैरवी पासून ह्यांचं रक्षण जानकी ताई करतील असं वाटलं होतं, पण आता जानकी ताई स्वतःच अडचणीत आहे. अशा परिस्थितीत त्यांना कसं वाचवायचं?
आई तर नेहमी अशी गायब होतच असते, पण ती परत येते सुद्धा. ते सोड गंगा, तू नाही म्हणू नकोस. तू आता तरी घरी ये गंगा. बाबा तुला बाहेर काढायचं म्हणून मायासोबत लग्न करणार आहेत असं म्हणतायत. माया त्यांना तशीही आवडत नाही. तू यावीस म्हणून बाबा स्वतःला त्रास करून घेत आहेत. बाबांना त्रास नको देऊ गंगा. तू घरी ये ना ग. यांचं चित्र काढून ती रागाने यांचा हा चेहरा बघून सतत स्वतःच सायको सारखी स्वतःचा राग वाढवत. तिचं नाव काय आहे? तिने तिचं नाव भैरवी असं सांगितलं होतं. यांना या संकटातून कसं वाचवायचं बरं? गंगा 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 ये ना घरी. चल ना ग घरी. गंगा चला चला, वेळ संपलेली आहे. चला सगळ्यांनी निघा इथून. गंगा प्लीज प्लीज गंगा. चला चला निघा लवकर लवकर. गंगा ए बाळा, तू पण जा आता. आणि तू काय ग, वेळ संपलीये. चल जा 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 लवकर चल. पावसामुळे भाज्या किती स्वस्त झाल्यात माहिती का? काय गए अशी रस्ता अडवून समोर का उभी आहेस आमच्या? कोण आहेत ते आजोबा? त्यांच्याकडे का असं बघताय तुम्ही? पैसे हवे असतील तिला. जिथे जाऊ तिथे येतात रस्ता अडवायला. अगं ही पण माणसंच आहेत ना. दे 10-5 रुपये. अगं अशांना पैसे दिले तर आपल्याला आशीर्वादच मिळतो. मला पैसे वगैरे नको आहेत. तुम्हा दोघींनी तुमच्या साडीच्या पदराचा एक धागा काढून द्या मला. जास्त काही नकोय मला. एवढा कसला विचार करता? द्या पटकन. तुझी एवढी हिंमत? किती महागातली साडी माहितीये का? कोणी साडी फाडून देतं का? अक्कल नाही का? चल निघ इथून, उशीर होतोय. तुला फार दया येत होती ना. आता पाहिलंच ना काय मागते. कशाला एवढं रागवते तुम्ही? तिच्याकडे बघून तरी असं वाटत नाहीये ग. नेसलेल्या साडीचा धागा का मागते हेच कळत नाहीये आपल्याला ना. विचारूया हिला. तुम्ही द्या ना. ए काय ग, रस्त्यावर तमाशा करायची हौस आहे का? पोलिसांना बोलवे ना आता. हा धागा घेऊन तू पूजा वगैरे करणारच की काय? म्हणूनच मी मागते असं सांगून तुम्हाला कळणार नाही. एक धागा काढून द्या ना, काही त्रास नाही. अगे कशाला उगाच वाद वाढवायचा? पदराला थोडासा फाटला तर कोणाला कळणार आहे? देऊन टाक तू पण. साडीच्या कोपऱ्यातला थोडासा फाडून देऊन टाकूया. घे देऊन टाक तू पण. ही नवीन साडी आहे, मी का फाडू बरं? मी नाही देणार. चलो बाजूला. अगं हे लोक जेव्हा काहीतरी मागतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी अर्थ असतो. जरा थांबा. अगं तिला नाही द्यायचंय, सोडून दे ना. हे बघ बाई, साडी फाडून देऊ नकोस, पण या रस्त्याने जाऊ नकोस, त्या रस्त्याने निघून जा. इथूनच परत जायचं, मग घरी कधी पोहोचणार? वेडीच दिसते की. चल ग, मोठा आलाय गुगल मॅप डिरेक्शन द्यायला.
खूप उशीर झालाय, मुलं शाळेतून आली असतात. चल लवकर, मी चालले. पाणी द्या. अगं तिने सांगितल्याप्रमाणे तो पण साडीचा थोडा धागा काढून दिला असतास आणि तिने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या रस्त्याने गेलो असतो तर तू वाचली असतीस ग. तिच्याकडे दुर्लक्ष करून तू पुढे निघून आलीस म्हणून असं झालं ग स्वाती. अगं आई ग स्वाती. अगं आपल्याला संकटातून वाचवण्यासाठी आलेला देव होता ग तो तिच्या रूपाने स्वाती. अरे रे, अगं पूजा करत असलेला ईश्वर त्या अर्धनारीच्या रूपात येऊन आपल्याला मार्ग दाखवत होता पण तू ऐकले नाहीस ग स्वाती. जुनी फाटलेली साडी घेऊन या, तीच मला द्या. जर तुझ्या घरात त्यांनी विचारलं तर मी काय उत्तर देऊ त्यांना? काय करू रे देवा? काय झालंय स्वाती? स्वाती, अरे देवा. दिवाकरने मला फोन केला होता, नंतर त्याच्याशी माझं बोलणंच झालं नाहीये. मी गोंधळात सगळं विसरलो. कशाला फोन केला होता माहिती नाही. आता काय झालं? त्याचा नंबर सुद्धा लागत नाहीये. ऑफिसचा नंबर ट्राय करतो. हॅलो. हा हॅलो, मी अरुण बोलतोय. दिवाकर आहेत का? त्यांचा फोन नाही लागत आहे म्हणून. सर तुम्हाला कळलं नाही का काही? दिवाकर सर आता या जगात नाही.